आणि यानंतर पुणे मुंबईवर सध्या सुरू होत असलेल्या मिसिंग लिंकची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आणि मुंबई पुण्यामधलं अंतर हे साधारण अर्ध्या तासांनी कमी करणारा हा मिसिंग लिंक हा बोगदा आता लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल होतो आहे। आणि त्यापूर्वी त्याची पाहणी करण्यासाठी आणि इथला आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता या ठिकाणी दाखल झालेत। तिथलं हे थेट प्रसारण आपण पाहतो आहोत। मिसिंग लिंकची उपमुख्यमंत्री पाहणी करतील। विशेषतः पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर वाढलेली ट्रॅफिक आणि गेल्या काही वर्षांमध्ये हा एक्सप्रेसवे वाहतुकीच्या मानानं सध्या अपुरा पडू लागल्यामुळे या मिसिंग लिंकची अनेकांना प्रतीक्षा आहे। हा मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे आणि तिथलीच पाहणी सध्या सुरू आहे। अक्षय भाटकर याविषयी आपल्याला अधिक माहिती देईल। अक्षय, काय नेमका कार्यक्रम आहे हा याचा? आज मुंबई पुणे मिसिंग लिंकची पाहणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत आणि 1 मे रोजी हा प्रकल्प जो आहे तो सुरू होणार असे सांगितले जाते आणि त्याचमुळे या प्रकल्पाचं काम हे बऱ्यापैकी पूर्ण झाले। कशा प्रकारे इथे एकूण व्यवस्था आहे हे सगळं पाहण्यासाठी आज एकनाथ शिंदे या मुंबई पुणे मिसिंग लिंकच्या दोन्ही लेनची पाहणी करत आहे। आता देखील आपण पाहिलं तर हा जो सगळ्यात लॉंगेस्ट टनेल आहे, जवळपास 8.9 किलोमीटर लांबीचा हा एक बोगदा आहे आणि त्या बोगद्यामध्ये सध्या एकनाथ शिंदे आहेत आणि हा जवळपास या संपूर्ण जगातला सगळ्यात जास्त रुंदीचा असा हा बोगदा आहे। 23.50 मीटर इतकी या बोगद्याची लांबी आहे आणि याची नोंद ही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील होण्याची शक्यता सांगितली जाते। त्याच बोगद्याची पाहणी आता एकनाथ शिंदे करत आहेत आणि त्यांच्या बरोबर MSRDCचे सगळे अधिकारी, कार्यकारी अभियंते सर्व आहेत आणि या संपूर्ण बोगद्याचं काम हे पूर्ण झालेलं आहे। प्रकल्पाचं काम 99% पूर्ण झालेलं आहे आणि अगदी शेवटची काही कामं जी ती बाकी राहिलेली आहेत। एका लेनवर जे हे केबल स्टेड ब्रिज आहे त्या ठिकाणी संपूर्ण लोड बेरिंग टेस्ट वगैरे झालेली आहे। दुसऱ्या लेनची लोड बेरिंग टेस्ट जी आहे ती सध्या बाकी आहे। त्यामुळे 1 मे रोजी हा संपूर्ण प्रकल्प जो आहे तो लोकांच्या सेवेत कसा दाखल होईल याची पाहणी करण्यासाठी एकनाथ शिंदे आलेत आणि जवळपास या प्रकल्पाचं काम पूर्ण झाल्यामुळे आता त्यांचा पाहणी दौरा हा सुरू झालाय आणि या टनेलची पाहणी करत करत ते आता थेट दुसऱ्या टनेलपर्यंत जाणार आहेत। तिथून त्या ठिकाणी जाऊन केबल स्टेड ब्रिज जो आहे त्या ब्रिजची पाहणी करतील आणि मग हा दौरा जो आहे तो संपणार आहे आणि नेमकं या प्रकल्पाचं काम कसं झालं या संदर्भात देखील एकनाथ शिंदे या संपूर्ण दौऱ्याच्या दरम्यान आपल्याला माहिती देणार आहेत। निश्चितपणे आपण बघतो आहोत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या पाहणी करतायत। अक्षय, 1 मे रोजी हा मिसिंग लिंक सर्वांसाठी खुला होणार आहे। या मिसिंग लिंक खुला झाल्यानंतर नेमका काय फरक पडू शकतो, काय नेमका दिलासा प्रवाशांना मिळू शकतो? हा मिसिंग लिंकचा प्रकल्प सुरू झाल्याच्या नंतर या प्रकल्पातून जाताना आपल्याला किमान अर्धा तास जो आहे तो वाचणार आहे आणि अर्धा तास वाचल्यामुळे अनेक लोक जे आहेत त्या अनेक लोक जे मुंबई पुणे हा प्रवास करतात त्या सगळ्या प्रवासादरम्यान आपण पाहताय सर कसा फायदा होईल। एकनाथ शिंदे प्रवास करतायत या मुंबई पुणे मिसिंग लिंकच्या प्रकल्पातून आणि या प्रकल्पामुळे अर्धा तास तर वाचणार आहे। बरोबर भोर घाटातून म्हणजे लोणावळा खंडाळा हा जो घाट रस्ता आहे त्यातून जात असताना जी वाहतूक कोंडी होते त्या वाहतूक कोंडीवर देखील हा जो नवीन बोगदा आहे, नवीन प्रकल्प आहे तो पर्याय ठरणार आहे। त्यामुळे मुंबई पुणे हा प्रवास पावसाळ्यात जो अतिशय धोकादायक असतो, कधी दरडी पडत असतात, कधी टँकर उलटतो, तर या सगळ्या गोष्टींमुळे जो वाहतूक कोंडी होत असते ती वाहतूक कोंडी टाळता येणार आणि या नवीन प्रकल्प त्यासाठीच 6,500 कोटी रुपये खर्चून बनवण्यात आलेला आहे। निश्चितपणे अक्षय, सध्या या बोगद्याची पाहणी करण्याचं काम सध्या सुरू असल्याचं दिसतं आहे आणि हा एक नवा विक्रम प्रस्थापित करणारा बोगदा, सर्वाधिक लांबीचा असा हा बोगदा असणार आहे आणि या बोगद्यामुळे प्रवाशांचा किमान अर्धा तास वाचेल असं सध्या सांगण्यात येत आहे। हा सध्या लोकार्पणासाठी पूर्णतः सज्ज झालेला हा बोगदा, मात्र त्यापूर्वी इथे नेते मंडळींकडून या बोगद्याची पाहणी केली जाते आहे आणि 1 मे पासून हा बोगदा सध्या सर्वसामान्य जनतेला खुला होईल असं सांगण्यात येत आहे। अक्षय, ज्या प्रकारे आता हा बोगदा तयार आहे आणि त्याची सर्व तांत्रिक चाचणी पूर्ण झालेली असं कळतं आहे,
मात्र आता या ज्या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याच्यामागे नेमकं काय उद्देश आहे, कशा प्रकारे ही पाहणी आता या दौऱ्यामध्ये केली जाणार आहे आणि अशा प्रकारे पाहणी केल्यामुळे नेमके काय फायदे किंवा काही लूपहोल्स त्याच्यामध्ये राहिलेले असू शकतात का, किंवा कुठल्या उद्देशाने सध्या ही पाहणी सुरू आहे, काय नेमकं बघितलं जात आहे, काय या सगळ्या पाहणी करण्यामागचा उद्देश आहे? ही पाहणी यासाठीच केली जाते की ही अंतिम पाहणी आहे, ज्यावेळी संपूर्ण प्रकल्प हा लोकांच्या सेवेसाठी दाखल होणार आहे. त्याच्या आधी काही प्रॉब्लेम तर नाही ना, रस्त्याचे काम असेल किंवा जे टनेलिंगचं काम झालेलं आहे, आतमधल्या ज्या अद्ययावत सोयी सुविधा दिलेल्या आहेत, यंत्रणा आहेत, मग फायर टेस्टिंग असेल किंवा SOS ची असेल किंवा आतमध्ये नेटवर्किंगची असेल, लाईट्स असतील, स्काडा असेल, त्याचबरोबर वायू विजन जी व्यवस्था आहे म्हणजे व्हेंटिलेशन जे आहे, या सगळ्या व्यवस्था काम करतायत की नाही हे सगळं तपासण्याचं काम या पाहणी दौऱ्यामध्ये केलं जातं. आणि याच्या आधी देखील अनेक पाहणी दौरे एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून झालेले आहेत. त्यामध्ये अनेक वेळा काही लूप होल्स जे आहेत किंवा काही गोष्टी ज्या आहेत त्या निदर्शनास आल्याच्या नंतर ताबडतोब दुरुस्त करण्यात आल्या होत्या. अशा प्रकारे पाहणी दौरा करून त्या शेवटच्या काही गोष्टी ज्या आहेत आणि संपूर्ण प्रकल्पाची माहिती निश्चितपणे ज्याला फिनिशिंग टचेस असं आपण म्हणतो, अंतिम पाहणी केली जाते आहे. धन्यवाद अक्षय या सविस्तर माहितीबद्दल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.